पाहत आहोत हा कंधारचा भुईकोट किल्ला म्हणून पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। अतिशय आगळावेगळा हा भुईकोट किल्ला। या भुईकोट किल्ल्याच्या वर जे जलतुंग सागर आहे त्या जलतुंग सागरचं पाणी या ठिकाणी भुईकोट किल्ल्याचा जो परिसर आहे भोवतालील या ठिकाणी तुडूंब भरला जातो आणि त्यांच्यामधून हा किल्ल्याचा आपण पूर्ण परिसर पाहू शकतो। हे दगडी बांधकामामध्ये अतिशय रेखीव असं काम या ठिकाणी आपण केलेलं पाहत आहोत। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी डागडुजी या ठिकाणी जी झाली होती, थोडी पडझड झाली होती किल्ल्याची, ती पडझडसुद्धा अतिशय व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं संबंधित गुत्तेदारांनी करून या किल्ल्याला एक वेगळं वैभव तयार करून दिलेलं आहे। आपण पाहू शकता हे जे नवीनमध्ये हे डागडुजी किल्ल्यामध्येच हा जो प्रकार आहे हा डागडुजी किल्ल्याचा आहे। हा जो दरवाजा आहे हा दरवाजा अतिशय हे झाला होता, जीर्ण झाला होता, परंतु नवीन हा आपण पाहत आहोत। त्याच्या पुढे जात असताना या ठिकाणी किल्ल्याला पहारेदार आहे आणि पहारेदार या ठिकाणी बसला जातो। या ठिकाणी येणारे जाणारे जे पर्यटक आहेत त्यांच्या या ठिकाणी नोंदी केल्या जातो आणि या ठिकाणी दाखवा या अशा पद्धतीने त्या लोकांच्या नोंदी केल्या जातात। ज्यावेळेस जितका वेळ ते येईल, किती टाईम आहे किल्ल्यामध्ये याचा 9 ते 5 हां 9 ते 5च्या दरम्यान म्हणजे पर्यटक येत असतात आणि जात असतात, त्यांच्या ह्या नोंदी या ठिकाणी करतात। आपण पुढे पाहूया। हां हे पाहत असताना पूर्वीच्या काळामध्ये ज्या मूर्त्या होत्या खूप ही 1500 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे, ते आजही जतन आहे। अशा पण तर थोडी तोडमोड झालेली आहे, परंतु संग्रहित आजही अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहू शकता। किती मोठे मोठे शरीराचे वेगवेगळे भाग आहेत, तळपाय आहेत, हात आहेत, शरीराचे विविध असलेले अंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। हिच्या पुढं ज्यावेळेस हे पाहत असताना समोर खूप मोठी एक अशी लोखंडाची तोफ आहे। ते तोफ त्याला कड्या असल्या, आपण त्या तोफाकडे जात आहोत। आता तोफाकडे जात असताना अशा पद्धतीने ह्या पायऱ्या आहेत। या पायऱ्यामधून आपल्याला एकदम असं सरळ वर जावं लागतं आणि वर गेल्याच्या नंतर डाव्या बाजूला ही जी तोफ आहे या ठिकाणाहून आपण पाहू शकता। ज्यावेळेस सैनिक येतील वेगवेगळ्या भागाने, ते इकडे काही या ठिकाणी इकडला पाहू शकता पूर्ण दगडामध्ये आहे। या ठिकाणी लाकडाचा कुठेही अंश आपल्याला पाहायला मिळत नाही, पूर्ण दगडात असला भाग आहे। त्याच्या पुढं हे आपण आता निघालोय जे तोफ आहे, तोफाकडे निघालो। या ठिकाणी ह्या ज्या दिसणारे हे जे भाग आहेत, येणारा जो दुश्मन आहे किंवा हे आहे त्यांना पाहण्यासाठी अशा पद्धतीनं पहारेकरी या ठिकाणी आपला पहारा देण्यासाठी हे बांधलेलं आहे। त्यांच्यामध्ये सोबत असलेलं हत्यार हे पाहू शकता। ह्याच्या पुढं सुद्धा वेगळा आहे। आपण आता चाललेले आहोत सरळ जे तोफ आहे, तोफ एक अशी एवढी मोठी तोफ आहे, आपण कल्पना करू शकत नाही की ही तोफ एवढ्या उंचावर आपल्याला या ठिकाणी येताना दम लागतोय। आणि हे दम लागतोय तर त्या काळामध्ये ही तोफ कशी या ठिकाणी आणली असेल हे कल्पना करू शकता। ही पहा, आलो आपण तोफच्या जवळ, ही आहे तोफ त्यांची। ही जी कडी आहे, एक कडी अंदाजे ही एक कडी 30 किलो ते जवळपास असावी। मला ही उचलत नाही स्वतः, एवढी जाड आहे। त्याच्यानंतर ही दुसरी कडी आहे, एवढी मोठी तोफ आहे। ह्या तोफचं पाहत असताना या ठिकाणी या असं होल आणि यामध्ये दारुगोळा त्या ठिकाणी हे करून पुढील दिशा हे तोफ फिरवून संबंधित दुश्मनाला हमला करण्यासाठी आपण पाहू शकता। आपण जे म्हणत होतो जलतुंग म्हणून, हे या ठिकाणी हे जे भुयार आहे यामुळे त्यांना भुईकोट किल्ला असं नाव पडलेलं आहे। हे भुयार आहे, आलेला दुश्मन अचानक येऊन हल्ला न करता या ठिकाणी पाणीमध्ये हे असल्यामुळं पुढे येऊ शकत नाही। आपण ह्याच्यावरून येऊन पाहू शकता, पूर्ण किल्ला पाहू शकतो। आता वैशिष्ट्य
हां, हे पहा, या ठिकाणाहून हे असे एक ठिकाण आहे. या ठिकाणी विशेष म्हणजे हे 15 ऑगस्ट 26 जानेवारी ह्या वेगवेगळ्या दिवशी या ठिकाणी ध्वजारोहण होतं. आणि ध्वजारोहण होण्यासाठी हे आपल्याला लोकांना उभा टाकण्यासाठी किल्ल्यातल्या अधिकारी असो, बाहेरले लोक असो, या ठिकाणी त्यांना असं आहे. आणि आपण किल्ला या ठिकाणी संपूर्ण किल्ला पाहता येतो. या ठिकाणी समोर हे पहा, हे भुयार असलेलं भुईकोट, त्याच्यानंतर वर असला किल्ला, या ठिकाणी पर्यटक आपण पाहत आहोत. त्याच्या पुढं हे कमीत कमी आपली नजर जाईल तिथपर्यंत दगडी बांधकामामध्ये हा किल्ला आहे. हा किल्ला प्रत्येक आपण भागाच्या राणीचा महल आहे, या ठिकाणी मंदिर आहे, या ठिकाणी मस्जिद आहे, या ठिकाणी विविध धर्मामधून त्या काळातसुद्धा एकता दाखवलेली आहे. ती एकता आपण पाहत असताना हे पाहू शकता किल्ला. ह्याच्यामध्ये विहीर म्हणायची ती सुद्धा आहे, लाल महाल आहे. या ठिकाणी आपण किल्ला पाहत आहोत. अतिशय सूक्ष्म बारीक पद्धतीने आपण पाहू शकता. प्रत्येक ठिकाणचं या ठिकाणचं बांधकाम, या ठिकाणचं दगडी बांधकाम, या ठिकाणी नवीन, या ठिकाणी जे पडझड झाली होतं काही किल्ला अनेक वर्षाचा असल्यामुळं त्या किल्ल्याची डागडुजी या ठिकाणी केलेलं आपण ते पाहू शकत आहोत. ते किल्ल्याच्या बऱ्याच ठिकाणाचं हा सुद्धा डागडुजीच केलेला हा भाग आहे. या ठिकाणी किल्ला आज पूर्ण वैभव प्राप्त किल्ला आपल्याला कंधारचा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण असा किल्ला, अनेक किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये, पण असा किल्ला हा दुर्मिळच किल्ला आहे. या किल्ल्याचं वैभव ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष पाहायला जाऊ एक आश्चर्यचकित आपला झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का या ठिकाणातून येताना भुयारामधून प्रत्येक ठिकाणी जे आजही त्या काळातलं बांधकाम कशा पद्धतीनं मजबूत स्थितीमध्ये इथलं ठेवलेलं आहे हे यावरून दिसून येतं. या कंधारच्या भुईकोट किल्ल्याचं वैशिष्ट्य आपण पाहिलेले आहोत. कंधारहून भुजंगराव सोनकांबळे, मराठवाडा लाईव्हसाठी.